धन्यवाद धन्यवाद तुमचे खूप खूप आभार सर्व सबस्क्रायबर बंधू भगिनींनी माझ्या लग्नाकरता 3 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करता जे काही सपोर्ट केला सहकार्य केला गावागावातून सबस्क्रायबर वाढवले त्याकरता आपले सर्वांचे मनस्वी आभार। खरोखर आज आपले 300 सबस्क्रायबर झाले, आपली फॅमिली 3 लाखाची झाली, त्यामुळे आपले सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। आणि खरोखर आता लग्नासाठी आपल्याला कोणी रोखू शकत नाही, त्यामुळे आमचे लग्न हे लवकरात लवकर होणार आहे, त्यामुळे चिंता नको। तर चला आता पुढचा व्हिडिओ पाहूया आणि खरोखर पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। धन्यवाद। गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, वाळा जोगवा वाळा म्हणलं येते का नाही बाहेर म्हणून का लपलाले का जांद्रे, चला म्हणलं घ्या जोगवा घ्या, कणिक नाही तर पीठ गीठ जे काय असन ते या बाहेर या म्हणलं। माऊली माऊली बोला का मग तर पावते नवलंच आहे नाही का, मला चिमणराव दिसून राहिला, दोन्ही साडबा वाटते नाही, नवरात्र मागून राहिला पोहते का। अरे का म्हणलं हे कधीपासून सुरू केलं म्हणलं, नाही आता हे याली सुरुवात केली का? नाही आता हे काच हे आपलं कसं पिढी जात आहे, आपलं आपल्या आजोबा पंजोबापासून हे चालतच आलं ना। नवरात्रातनी आपले 5 घरं मागायचे, जे काही शिदा भेटला त्याच्यावर आपलं उपास सोडायचा, झालं आपलं काय याच्यातनी हे आपलं नेहमीच आहे आपलं दर नवरात्राच्या वेळेचं। नाही चांगला आहे ना, तसं काही विषय नाही म्हणा। हो फक्त यावेळेस जरा आमच्याकडे यंदा झाले वाटते तुम्ही नाही का, बरोबर काय आणू म्हणून ज्वारी गहू काही समजा पैसे काय कसं काय द्यायचं काय? नाही तुमची इच्छा सोयीच्छेनं जे आपल्या मनापासून द्या वाटते मनोभावे द्या, पसाभर ज्वारी दिली तरी समाधान आहे, काही विषय नाही झालं। हो फक्त 5 घरं मागणं आहे ना आम्हाला निघणं आहे। हो बरं बरं हो आणतोच मी, आणायला लावतो इले जाय म्हणलं जराशे, हो किलो खंड गहू घेऊन ये म्हणलं, हो गहू घेऊन ये देऊन दे, हो जा लवकर जा। चिमणराव तुम्ही हा काय याच्यात? हो आता काय म्हणलं चला सकाळी पेपर झाले आपले 7-8 वाजता एसटीवर टाकलं, म्हणलं काय रिकाम छोटस जरासं कसं आपल्याला जायचं आहे आपल्या सासरबाजी इथं, मग कसं या मिसानं जाणं आहे आम्हाला, पाहतो एक प्रयत्न करून तिला आणायचा विचार चालू आहे आता। एक खेप आम्ही जायला सांगू समजावू, ऐकलं तर ऐकलं नाही तर मग जय रामकृष्ण हरी। पहा ना आता एक पाऊल तुम्ही टाकून पहा, हो ते काय मग करते पहा त्या हिशोबानं, त्याही नाही जर एक पाऊल टाकलं तर मग कसं लवकर मिटून टाका ते, कुठं बसता अजून मग नोटीस पाठवा घटस्फोट आणि ते फालतू वाढत जाईल ना ते। मग एक वेळ तेच त्याच्यासाठी चाललो आम्ही, मग नंतर कसं मग पुढचं पुढे पाहून गेलं का असं आहे आता। पहा ना प्रयत्न करा, ठीक आहे मी आणतो ते काय तिथे सापडत नाही ते पोतं कुठं आहे काय, थांबा आलोच मी 2 मिनिटात। मम्मम पाहिजे मम्मम मम्मम बापा आता बिस्किटचा पुडा खाल्ला ना, आता मम्मा पाहिजे का काय करा आता। बरं देतो बाबा, याचा मोठा तापडा, हे झालं किती ते झालं किती ना, हे एवढे मोठे काम आताच एवढे मोठे धुणं आणलं धुवून, आता इकडे भांड्याचा आवा मा पुढे तिकडे ते दयाने बी निसा लागते वाटते, संध्याकाळी तिकून आले की अजून काय ना स्वयंपाक करती ना, हे केलं नाही ते केलं नाही, बाबा आपलं दोघं खाटलं बरं होतं नाही का। हे तर आता पाय बरं काय काम होतं काय होय, स्वयंपाक करू करू पुरे माय बकाळ गेले आज, इतके मोठे पोया करा इतके मोठी भाजी करा, कायच करा बाबा लय कटायली पण आज मी। माई वाळा म्हणलं जोगवा अंबाबाईचा वाळा वाळा आणा म्हणलं काहीतरी। घरी कोणीच नाही, जा तू पुढच्या घरी जा। सांगा आता काय बोलता चिमणराव, जा तुम्ही जा आणि ते सांगा आता आपल्याला ओळखलंय नाही वाटते, हो जा। हे तर मला दुसरं अंदर, अरे भाऊ म्हणलं अंदर नको दरवाजा उघडू नका ते, काय तुमचं बाहेर बाहेर उभा राहा। मी आहो ना तुमच्या मी आहो ना, मला ओळखत ना ओळखत नाही का मी ओळखत नाही कोणाला तुम्हाला, निघा बाहेर निघा लवकर, अंदर नको तिकडे बाहेर थांबा दरवाजाच्या। अरे चिमणराव हो ना चिमणराव, हो रामूचा बाबा हो ना मी, वा बाबा तुम्ही वा का बाबा काय काल केला हो, ये अंदर बाबा बाबा काय म्हणलं तो नाही ओळखलं पण त्यानं ओळखलं म्हणलं एका मिनिटात।
सांगू नका म्हणलं. हो काय काल काय केला म्हणलं, हे काय आहे हा? हो ते आता म्हणलं माय मोठे जवळ जाऊ द्या, पण तुम्ही म्हणलं काय करून लावलं म्हणलं हे? हा काय हिंडून राहिले, कुठे हिंडून राहिले? अरे बाबा तुझ्या भेटीसाठी आलो मी, एवढा ताल करून. हो म्हटलं ते बाबा आहे घरी, हा ते आई गी आहे का म्हणलं. ए काय म्हणलं आई बाबा आहे म्हणजे वावरात गेले, ते ताई गेले वावरात. तर तेच म्हणलं मी याच्यासाठी सांगायला आलो, याला लस दिली का आणि ते लाडकी बहिणीचे पैसे आले का? अरे ते बाबा जोड त्याला पासबुक नाही, ते हो ते काढतो म्हणे, मी जातो म्हणे 1-2 दिवसानं. म्हणलं ते लस देऊन आणलं मी. बस त्याच काळजीने आलो. तुम्ही काय आहे काय नाही काळजी नसते का? हा तर म्हणलं जे झालं ते झालं, आता आम्ही तुम्हाला सांगायसाठीच आलो होतो. तर म्हटलं आता निपटून टाकू आपण घराचं. लुटेरे म्हणे बा लवकरात लवकर आपण काही ना काही व्यवस्था लावू म्हणे. काही सांगू नका मला सगळं समजते. हो भंडवाचे धंदे काही करू नका. हो ते कसे आहे तुम्ही कसे आहे. हो आता तुम्ही त्याची सोबतीच झाले, आता म्हटलं तुम्ही आले तसे चालले जा. बिचारे तू समजते का? आपल्या नवऱ्याचं घर कसे असो हो ते चांगलं असते. इथे किती दिवस राहणार आहे तू? हा शेवटी आपल्याच घरी बरं असते. हो ते मला समजते, मग त्यासाठी म्हणतात तुम्हाला लवकर घर बांधा लवकर या. आज करा बजेट नसते, परिस्थिती नसते, काही ना काही त्याला अडचण असते ना. हा मी हे पहा त्या बाबा समजून सांगतो. कुठे गेले ते सगळे जण? वावरात गेले का? वावरात सोयाबीन सोंगणं सुरू आहे, तिकडे गेलेले आहे. वावरात जाऊ आपण. हो ते मामा लुटेरीचे 2 भाचे आहे, ते घरी बसतील. हो आपण आता वावरात जाऊन येऊ. हो तसं चालते एक तरी, पण मी म्हणलं मनानं नाही म्हणलं काही करू शकत. हो माय बाबा म्हणतील ते मी पूर्व दिशा, समजलं का? हा चला मग. बरं देऊ का मी आता त्याला आवाज? हा पाणी गिनी चहा पाणी कर आणि चालले जाऊ वावरात. चहा पाणी? हो बाबर हे एवढं मोठं कामाचं माप होते आरोय आहे ना, आता कुठे चहा पाणी आहे? हो पाणी घ्यान चला. घे ना मग, आता दोघांचं करायला तुझ्या जीवावर येते. हे आता पाय ना मग. हे चालते तुले? हो आता त्याला काही इलाज आहे, आता तुमच्या जनासाने मी गेले करून राहिली. हो चला लवकर बोला त्याला, पाणी घेऊन घ्या म्हणा वावरात. ते काय आहे माझ्या बाबाला विचारा म्हणा. का बाई सोनू, हा कशी काय म्हणलं वावरात नाही अचानक? काय झालं बाबा, घरी काही झालं का? काही नाही झालं, ते तुमचे दोन्ही जवळ आलेत म्हणलं. हो ते आले बाबा, ते त्याचं ताल पा म्हणलं. ते घरी आले होते, मला म्हणे चाल म्हणे माझ्यासोबत. मॅडम मी काही येत नाही माझ्या बाबाला विचारल्याशिवाय. तर ते त्याचे 2 भाचे आहेत का नाही, हो मोठे जवळचे, ते घरी थांबले तर आणि ते बाळ तिथंच आहे. तर म्हटलं मी तुम्हाला त्याला घेऊन आली इथं, त्याच्या संग काय बोलायचं ते बोला म्हटलं. ते म्हणजे तुमच्या संग बोलायचं आहे आम्हाला. झाली थंडी झाली आता चांगली नाही का? हो चांगली जिरली वाटते. बरोबर थांबा तुम्ही, अजून तुम्हाला अजून तर लय का भोगा लागणार आहे. थांबा ना, आले ते नाही का? असं 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 बरोबर. काय म्हणे तुला म्हणे चाल म्हणे? नाही काय म्हणे? काही नाही म्हणे चाल म्हणे, आता झालं ते चुकी झाली म्हणे, आता डबलच होणार नाही. बातच घर बांधतो मी 2-4 महिन्यातच कामी लागतो. मॅडम मला काही शिकू नका तुम्ही, पहिले घर बांधा नंतर या. मग हो तिकडे त्याच्या बापाच्या पुढे बोबडी बोलत नाही द्यायची. वावर विकायला काढलं नाटक केलं आणि काहीच नाही केलं. मग नाही नाटके आहेत ना ते दोघं आहेत ती नाही का? लुटेरे आला का? बरोबर. हो ते काल फोन केलता ना त्यानं. हो पण आपण काही प्रतिसाद दिला नाही द्यायले, मग शेवटी आले नाक रगडत ते. हो थांब ना द्यायले आता. हो सांगतो देतून द्यायले काय काय हिस काय माय दाखवून द्यायले. पण नाही म्हणलं बाबा, म्हणलं काय काहीतरी मार्ग काढा नाही याच्यातून, मग कसं काय करावं? मार्ग म्हणजे काहीच काढायचं नाही आता. तुम्ही बोलूच नका काही, मी बरोबर करतो. नाही तर घाई करसान का नाही तर मग हुकून जाईन काम आपलं. हो त्याला आता कसं ताणलेलं आहे मी चांगलं. हो चांगलं अजून जरासं शिल्लक ताणलं की आपोआप घरच बांधते ते. बाबा बरं पा मग काय तर किती गुन्हा आहे वावरात, कायच करावं? ताई कुठे आहे? ताई आपली आई कुठे आहे माझी? ते सोंगून राहिल्यात ना आता. काय बायास नाही सापडल्या तर काय करावं? दोघीच जणी आहेत. हो दोघी सोंगून राहिल्या ते. मला काही होत नाही आता. माझ्यानं बसलो मी झाडाखाली. बरं त्याला पण आवाज द्या म्हणे, त्याच्या संग बोलायचं सगळ्या संग द्यायले. हो सगळेजण या म्हणते तिथं. देतून द्यायला आवाज मी. हो हो काही हरकत नाही. थांबा म्हणा तिथं. हो ठसन नका गजू म्हणा. हो आलोच म्हणा. बरं या मग लवकर. या म्हटलं बाबा आई बघ म्हटलं ताल बघता येईल पाहिला ना. घरी आले होते तर ओळखलं पण नाही मी. शेवटी म्हणे की म्हणे चाल म्हणे तू. तर मी म्हटलं बा माझे आई बाबा शेतात आहे, तिकडे चाला त्याला भेटा. म्हणून त्याला वावरात घेऊन आली. पाहूनच राहिलं ना ते. हो ना आता कसं हेच राहिलं होतं, बाकी तर सगळं करून बसले ते. हेही केलं का आता? नाही हो हेच राहिलं होतं म्हटलं. बरं आहे. हो चांगलं आहे. बोला पुढचं सांगा म्हणलं. काय आहे तुमचं, काय औचित्य काय आहे तुमचं इथं याचं? काहीच नाही, बस फक्त आमचं म्हणणं एवढंच होतं की बा आता कसं आहे, एक पाऊल आम्ही पुढे आलो, एक पाऊल तुम्ही पुढे सरका. कसं आहे, झालं गेलं पार पडलं, गंगेले मिळालं. हो आता चिमणराव आज न उद्या घर बांधणारच आहे. मी सपोर्ट करीनच त्याले. तुम्ही कर्जा थोडाफार सगळे म्हणून आपण त्याला सहकार्य करून घर बांधून देऊ. म्हणून म्हणलं आज आम्ही याच्यासाठी आलो होतो की बा तुम्ही आता आमच्या घरच्या दोघी जणी समजा आम्ही आता आमच्या सोबतच घेऊन जाणार आहोत. हो या हिशोबानं आम्ही आज आलो होतो बा. असं म्हणजे नाक घासत आले तुम्ही नाही का? बरोबर. म्हणजे बा मी काय म्हणतो, कालच तुम्हाला फोनवर सांगितलं मी की तुम्ही माझ्या दाटाही ओलांडू नका. जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत मी मायापुरी पाठवत नाही. झालं माया. आता याच्यापेक्षा मी काय बोलू शकतो का? आता याच्यापेक्षा मी काही बोलू शकत नाही. तुम्ही इथून जाऊ शकता. तुम्हाला काय करायचं ते करा तुम्ही. काय तुम्ही करून राहिले फालतूचे वाढून राहिले? चाल ना म्हणलं काय बसताय इथं, बसले भांडे घासत इथं. चल
तसं नाही जवळ बापू, तुम्हाला काय वाटून राहिलं आमच्या पोरीला का आम्ही कामं सांगून राहिलो का? अरे सोय इच्छेनं करून राहिले ती. हो, त्याला वाटते बा घरातले भांडे चकचक दिसले पाहिजे, कपडे लत्ते चांगले दिसले पाहिजे. तुमच्यासारखे अशा ऐदी नाहीत ना ती दोघी बी. कामाच्या आहे म्हणलं, पण मोठी पोरगी येऊ नको म्हणलं तरी वावरात आली. गोड बोलून बरोबर. हो हो, काम करून घेऊन राहिलं हे. एक जण वावरात आणि एक जण घरचं. घ्या दडपू. हे बा मी काय म्हणतो, चालतं का तू इथं? का सोयाबीन सोंगायला आली का तू इथं? चाल म्हणलं, राहू दे हे. बाबा म्हणून तसं आता मी काय बोलू शकतो? मी काही येऊ शकत नाही. बाबा म्हणून तसं. बाबा तर बाबा, पहा मग काय आहे तुमचा निर्णय सांगा. शेवटचा आता एक इंटिमेशन देऊन राहील तुम्हाला. हो, नंतर मग आता आम्ही इथं येणारही नाही आणि आम्ही फोनही करणार नाही. मग तुमचं पान तुमच्या पोरी पा. ते आले म्हणा 90% आले जाग्यावर हे. हो नाही का, जरासं अजून ताणून घेतलं की आपोआप येते ते नाही का. हो, एक चक्कर अजून यायले वापस पाठवाच लागन. हे पहा, तुम्ही मला काही धमक्या देऊ नका कोळल्या. हो, मी काही असा दबणारा माणूस नाही, काही सोपा माणूस नाही मी. हो, पोरी पाठवत नाही. जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत माझ्याकडे यायचं बी नाही. झालं मग आता. हो, चाललो आम्ही आता. एकटे आम्ही प्रयत्न केला. हो, आता आम्हाला म्हणायचं नाही. नाक घासत तुम्ही असाल आता. नाही नाही, आशाही करू नका, स्वप्नातही नका सोचू तुम्ही. हो, आम्ही येणारच नाही. या लागन तुम्हालाच. झालं आता. एकटे बस कसं असं वाटलं, चला बस समजूतदारपणे घ्या आम्ही, पण आता नाही ऐकत आम्ही. हो, चला चला म्हणलं, लुटेरे चला. हो, बिलकुल जा, काही हरकत नाही म्हणलं. आमचं नाही आलं तेवढं. येसान आपण येसान मला घराचं समजा. बस इथं बस म्हणलं, तू कपडे भांडे घासत बस इथं. हो, मग समजून तुले. हो, एक दिवस थैला गुंडवून येसान तुम्ही. हो, जाऊ दे. चला हो, चला चला. चला आता, पाठवत नाही ना तुम्ही. हो ठीक आहे, मग आम्ही लागतो कामोकामी. हो, चला चिमणराव. आले म्हटलं, मारुतरावचे बाबा आले आता. काय द्या म्हणलं गुंपा मावशी, काय विषय काढायचा आहे ती काढून घ्या म्हणलं. काय आहे तर विषय काय आता ते तुम्हाला माहितीच आहे ना बाबा. सगळे जण आता तेच चर्चा सुरू आहे आता. 3 लाख झाले मारुतरावचं लग्न. काही कसं काय आहे ते आता विचारा त्याचे माय बाप आले. समोरासमोर विचारून घ्या काय आहे काय नाही तर. आता आम्ही काय निपटत नव्हतो का? ते का जागतिक समस्या आहे का देशाची समस्या आहे मारुतीचं लग्न म्हणजे? मला इथं बोलवून राहिले, मला विचारपूस करून राहिले. आता आम्ही ते करणारच होतो 3 लाख झाले की. नाही तसं काही नाही म्हणा, पण पहिला मन बाबाच असते का नाही. हो, बाबा जे ठरवतील ते पूर्व दिशा असं आहे ते. हो, म्हणून म्हणलं कसं सगळ्या समक्ष आता चर्चा करून घेऊ बा, काय आहे कसं काय आहे उद्याचं नियोजन. लग्न उद्याच करायचं का आज संध्याकाळीच करायचं? कसं काय म्हणजे काही करायचं. तुम्ही कधी उचकून देता माणसाले. हो, मग शेवटी माणसाला नाव घ्यायच लागते त्या माणसाचं. पुढचा माणूस जर सरळ असला तर काही अडचण येते का? आता देणके साहेब आमचे युवाई बा होणारे, तर आता त्याचं काय म्हणणं आहे ती घ्या लागेल ना आपल्याला समजून. नाही तर मग कसं आपल्याच मनानं केलं तर ते तर माहीत आहे कसा माणूस आहे. तर म्हणून म्हणलं बा पहिले त्याची माहिती घ्या काय आहे काय नाही. तर 3 लाख सबस्क्राईब झाल्यावर तुम्ही या बा, असं त्याचा निरोप होता आपल्याला. तेच म्हणलं, त्याचा निरोप होता आपल्याला की 3 लाख झाल्यानंतर तुमची मंडळी 2-3 गाड्या करून यावा. तिथं चर्चा करून त्याच्यावर मग आपण तारीख ठरवू काय आहे काय नाही. तर असा विषय होता. कायचं नियोजन काय शेला नारायण नाही केलं नाही इतक्या दिवसापासून. कमीत कमी साक्षगंध अंगठीचाही कार्यक्रम घेतला नाही. अरे मी काय म्हणतो, आपल्या अंगठीचा कार्यक्रम तरी पहिले उरकून घ्या म्हणलं लवकरात लवकर. लग्नातच ना रे बा ते सगळं. आधी ते समजा साक्षगंध अटपून घेऊ, त्याच दिवशी लग्न. ते काय आता काय बार एक अजून काढतो तू? नाही ना, तसं नाही ना ते. आता तू याच्या आधी विषय झाला आमचा किंवा नवरात्र उत्सवानिमित्त आपल्याला स्टेजवर काहीतरी असा कार्यक्रम घ्यायचा आहे. सगळ्या लोकांना बा आनंद भेटला पाहिजे, काहीतरी म्हणलं करमणूक झाली पाहिजे, असं आपल्याला कार्यक्रम घ्यायचा होता. तर त्या दृष्टिकोनातून शिवलालने एक समजा योजना आखलेली आहे, तर ते तुम्हाला सांगणार आहे. यानं काय काढलं शिवलालनं नवीन? आता काय म्हणते शिवलाल, काय म्हणणं आहे तुझं? आता मुक्षरम भाऊ विषय कसा आहे, आता देवदास भाऊनच म्हटलं की बा अजून साक्षगंध नाही झालं, कोणतं शेला नारायण नाही झालं. तर म्हणून म्हणलं कसं आहे, माझ्या डोक्यात एक आयडिया होती. हो, आपण काय करू, नवरात्र उत्सव आहे, एखादा कार्यक्रम होणं आवश्यक आहे. तर म्हणून म्हणलं मी असं ठरवलं की एखादा गोंधळाचा कार्यक्रम इथं घेऊ. आणि गोंधळाच्या कार्यक्रमामध्येच आता आपण उद्या आता समजा देणके साहेबाच्या घरी जाऊ, तर तिथं विषय काढू की बा आम्ही त्या गोंधळामध्ये मारुतराव आणि राणी यायचा म्हणजे साक्षगंधच म्हणा एक प्रकारचं. बस तिथंच समजा समोर आपला अंगठीचा कार्यक्रम, शेला नारळ द्यायचा कार्यक्रम उरकून टाकू. नंतर लग्नाची तारीख तिथं डिक्लेअर करून आणू आणि इथं डिक्लेअर करून टाकू. असं माझ्या समजा प्लॅन आहे. म्हणजे गोंधळाचा कार्यक्रम होऊन जाते एकदम विशेषतः, आणि मारुतरावचं हे बी आटपून जाते. असं माझं म्हणणं होतं. बरं आहे, एकात एक दोन्ही कार्यक्रम होते, खर्च कमी येते नाही का? चालते ना मग. आता काय पोराला विचारा बा काय म्हणते. हो, आता माया काय म्हणणं, आता सगळं तुमचंच म्हणणं आहे का नाही की बा आता गोंधळाच्या कार्यक्रमात ते उरकून घेऊ. म्हणजे कसं लोक बलाचं काम नाही काही नाही, इच्छी तर सगळं होऊन जाते. तर मग फक्त आपल्याला गोंधळ कोण सादर करते हे आपल्याला पाहणं महत्वाचं आहे. आता ते कोणाला म्हणावं. हो ना आता आपण फोनही लावून पाहिले पण काय कुणी सापडून नाही राहिलं. आता मला वाटतं कोणाला करावा आता. बळबोले करा ना, बळबोले माहित राहते. जरा कपड्याचं दुकान आहे, येणं जाणारे लोक त्याच्या ओळखीचे असते. कोणी गोंधळी सादर करणार आहे का बराबा? चांगला कार्यक्रम घ्यायचा आहे बरं आम्हाला.
हो राजा नाही का हो शिवलाल हो ते बरं आहे बरं बरं पाहू का करून फोन मारती मग हो ना आता एक तर जवळ आहे आपले हो त्याला तेवढं तर करावं लागेल का नाही हो पाय त्याला फोन लावून बरं बरं पाहू का लावून फोन हो बरं पाहतो 1 मिनिट हा 1 मिनिट काय म्हणते मावस भाऊ आता हा बोला बोला म्हणलं मावस भाऊ काय म्हणतो काय राजा बड भाऊ कुठं हा म्हणलं सध्या थोडंसं काम होतं तुमच्या समोर काही नाही तर दारवेला आम्ही यवतमाळ येऊन राहिलो होतो आज गेलो होतो मी इथं कसं नवरात्र उत्सव आहे फिरणं सुरू आहे इकडे तिकडे यवतमाळ कसे 1 नंबर असतील तेव्हा इथं एकापेक्षा एक सजावट आहे तर मग इथं आलो होतो आता चाललो घरी असं असं तर तेच म्हणलं काही माहीत आहे का म्हणलं आपलं मारुतरावचा काही विषय आला कानावर काही तर काय केलं पाहिजे ना काय 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 झालं आता काय म्हणलं मग माहीत काही तसं काहीच नाही तेच आता आता आरती झाली सगळे बसलो आम्ही इथं मंडळी त्याचे बाबा आहे आई आहे सगळे सगळे मंडळी आहे इथं मारुतरावची तर बा आता 3 लाख सबस्क्रायबर झालेले आहे लग्न उरकून घ्यायचं आहे तर बा आता कसं आहे नवरात्र उत्सव आहे आणि त्यानिमित्ताने एखादा असा कार्यक्रम घ्यायचा होता तर कोणता घ्यावा आता आमचं असं ठरलं की गोंधळ घ्यायचा जगदंबा मातेचा जर गोंधळ घेतला तर त्याच्यात ती देवी देवताला आवाहन करता येईल मारुतीचं लग्न कसं चांगलं आनंदात होईल म्हणून म्हणलं बा हो सगळा खर्च मारुतराव करायला तयार आहे तर म्हणून म्हणलं कोणी तुमच्या ओळखीचा आहे का बा गोंधळ करणारा सादर करणारा हा तर इथं आपल्याला नवरात्र उत्सवानिमित्त कार्यक्रम घ्यायचा होता समजा उद्या जर म्हणसान उद्या नाही तर परवा म्हणसान परवा माणूस सापडला त्या हिशोबानं असं असं गोंधळ घालायचा नाही का बरं बरं आता समजा आठवू द्या बा मला कोणी असं ओळखीचं आपल्या तर ना कोणी ओळखीतला असेल तर म्हणजे कसं याच्यात एकात एक 2 कार्यक्रम करू राहिलो आम्ही हो म्हणजे मारुतीचा गोंधळ समजा याच्यातच आता उरकून घ्यायचा आपल्याला हो आता कसं राणीबाईच्या तिकडे आता समजा देणकीची तर उद्या सगळे आपले माणसं चालले हो तुम्हाला आहे बरं आमंत्रण तर उद्या 2 गाड्या चालल्या तिकडे की बा आता काय करायचं काय नाही त्याने सांगितलं होतं की 3 लाख सबस्क्रायबर झाल्यावर तुम्ही गाड्या घेऊन आपल्या इथं या मग नियोजन करू तर मग आता उद्या आम्ही तिथं नियोजन करणार आहोत आणि परवाच्या दिवशी आपण गोंधळाचा कार्यक्रम ठेवू आणि त्याच्यातच मारुतीले शेला नारळ आणि समजा ते अंगठीचा कार्यक्रम उरकून घेऊ म्हणजे तिथंच समजा मारुतीचं समजा अंगठी गिंगठी ते शेला नारळ द्यायचं नाही का बरं नाही तर मग असं करा ना हो लग्नच घ्या ना उरकून हार टाकले की मग राहिलंच काय लोक आहे सरस आहे एक तर दिवसही चांगले नवरात्र उत्सव सुरू आहे मग काय हरकत नाही द्या ना हार टाकून याला दुखणं वायकाल दुख जाय तिकडे बाबा जय रामकृष्ण हरी टाका ना करून काय बोलता हो तुम्ही असं जमत असते का ते हार टाका हे ते उरकून घ्या तसं असते का काय अडचण काय त्याच्यात नाही हार टाकाले 3 लाख झाले ना आता पुरे मग द्या ना टाकून करा ना मोकळं लग्नाशी मतलब बाकीचं काय घेणार ना मग 3 लाख झाले का मग काय त्याच्या गळ्यात हार टाकले की करून टाकत असते का काही तर नियोजन करावं लागत नाही का मग जुन्या पद्धतीनं चांगलं असं म्हणजे 2-3 दिवसाचं लग्न चालन असं करावं लागते ते बैलगाड्या आणि हे ते मग काय असं तसं आहे का मग तर काय तुम्ही तर महिना घालसान मग कसं काय काही करता मग काही विचार काय आहे तुमचा त्याला काय सांगता मग तेच म्हणलं उद्या तुम्ही तिथं या तिथं आपण असा आमचा प्रस्ताव आहे बा गोंधळाच्या कार्यक्रमात आपण शेला नारळ देऊन टाकू अंगठी घालून टाकू आणि बाकीचं मग पुढचं लग्नाची तारीख काढून टाकू तिथं डिक्लेअर करून देऊ गोंधळाच्या कार्यक्रमात आपण लवकर उरकून घ्या म्हणा बा देणकेली म्हणा मग दोन्ही पार्ट्याचा विचार मत घेऊनच करावं लागेल ना काही बी आपल्याला म्हणून त्याला आता उद्या आपण समजावून सांगून सगळेचे सगळे आपल्या गावातनी कार्यक्रमाला हजर करू आणि तिथं आपण त्याचा ते कार्यक्रम करून नंतर तारीख डिक्लेअर करू असं त्याला सांगायचं आहे करून टाकू हो पण आता हे गोंधळ कोण करा मग आता हे कोण पाव मग त्याच्यासाठी आम्ही इकडे तिकडे फोन लावले पण आम्हाला कोणीच नाही सापडलं सकाळी आपल्या घरापाशी चालले होते त्याची मंडळ त्याची साड भरून ते त्यानं चांगलं संबळ वाजवलं ते तर म्हणे आम्हाला चांगलं वाजवता येते म्हणे सगळे त्याचा कार्यक्रम करता येते म्हणे बाबा पिढी जात माणूस आहे त्याला तर सगळी यातली माहिती आहे मग काय झालं मग भव्य कार्यक्रम होऊ शकते गोंधळाचा जमते हाय म्हणलं फक्त मला फीचं विचारलं नाही त्याला काय म्हणते काय नाही हो पाय तुम्ही सांगतो तुम्हाला पाना बा फीचा विषय नाही इथं कसं आहे आम्हाला गोंधळवालाच पाहिजे ना असा आहे ना वांदा 11,000 देऊन द्या पण लवकर त्याला म्हणा उद्याच तारीख घ्या म्हणा पाहतो ना विचारून 1000 काढून द्या लागून जाय तिकडे हो पाहतो मी तुम्हाला सांगतो मी घरी गेलो घ्या हो त्याला जाऊन पहिले भेटतो ठीक आहे फक्त हुकू नका देऊ उद्या म्हणजे आपलं तिकडं निपट नाही परवा दिवशी आपल्याला गोंधळाचा चांगला भव्य कार्यक्रम घ्यायचा आहे चांगला माणूस पहा फक्त चांगलं म्हणजे करता आलं पाहिजे त्याला नाही बाबा पिढी जात का म्हणते यायचं सगळं जमते म्हणे गोंधळ गिंधळ जमते द्यायला पाहतो मी विचारून पाहतो तुम्हाला फोन करतो आता यायला विषय कळा तर मला वाटतं यायला जर का म्हणलं गोंधळ करायला चालता का ते 11 आणि 21 मागं चुकते आहे नाही का आता लुटेरे म्हणजे लुटणारच आहे नाही नाही मी बी हुशारच आहो ना हो बरोबर यायला 1000 रुपयावर देतच नाही बरोबर गेम करायला लागेल यायचा आणि एक तर मारतेले म्हणलं लागेल बा ऐकूनच कार्यक्रम नाही का हो म्हणजे तेवढं जवायचं आपलं तेवढं कामही बाकी होऊन जाते का म्हणलं मग कसं काय आले मग चिमणराव नाही काय लुटेरे साहेब काय म्हणते मग काय येतो म्हणते का घरच्या बाया काही सक्सेस नाही झालं ते हो गेलो आम्ही सगळं त्याला सविस्तर समजून सांगितलं एक वेळ म्हणलं बा जाऊ द्या आता झालं पण ते कसं सासरे बुवा आमचे काही जमू देऊन नाही राहिलं तर आलती वापस आलो आता हो पाहू आता शेवटी काय करायचं पुढे फालतू मेहनत गेली मग तुमची तर बरं जाऊ दे आता काय तर तुम्हाला माहिती तुमचं काय प्रकरण आहे बरं मी काय म्हणतो चिमणराव हे कसं मला 1-2 जण भेटायला आले हे पाहुणे मंडळी मग इथंच आहे म्हणजे 2-3 दिवसापासून आता काय हे काय इथंच आहेत का म्हणलं नाही तसं काही नाही आहे अजून म्हणजे काही असं नक्की नाही आता काय करायचं समजून नाही राहिलं ते कसं आहे 2-3 दिवस झाले पाहून राहिलो मी हो कसं आहे मी खोली दिली तुम्हाला लहान कुटुंब आहे म्हणून हो नाही तर मी खोलीच तर भाड्याने देत नाही
आता हे तुम्ही आता 3 माणसं अजून वाढले, आता याचं पाणी किती शिल्लक लागून राहिलं, घराचा वापर जास्त होऊन राहिला, लाईन हे ते जाऊन राहिली. तर म्हणलं बा ते कसं आहे, मग फालतू तुम्ही सांगा असं झालं तच झालं. हो इथं कसं आपल्याला जमणार नाही. हो तेच सांगासाठी आलो तुम्ही. म्हणून म्हणलं कसं आहे लवकर यायचं, अटप तर घ्या बा. अरे बाप, आता दापत झाली, आता याने काढून द्यायची पै नाही का? कसं आहे आता संग मग काही ना काही सुचत होतं माणूस, एखादा बिझनेस केला असता अजून. अरे काय आता आबड भाऊ, तुम्ही काय एवढं बाईक पाहत असते का? तसं नसते ना, ते पाहुणा माणसाला अर्धा घंटा 1 घंटा त्याला दिवसभर बा, 1 रात्र. मग आता हे 2-2 4-4 दिवस जर असे जर भाडे करूच्या इथं राहतील लोक, तर आम्हाला घरमालकाला काय पुरणार काय? आपलं फिक्स भाडं आहे ना, लाईन बिल हे ते सगळं पकडून आहे ना. आता कसं 15 दिवस राहू द्यायला होत राहिलो, नंतर मग पाहिलं असतं काही ना काही. बरं आहे बा. हो ठीक आहे काही हरकत नाही. तर एक काम करा तुम्ही. हो तर तुम्हाला समजा गोंधळ करता येते, गोंधळाचा कार्यक्रम. मगच सांगितलं ना, सकाळचीच गोष्ट आहे ना, सगळं जमते आम्हाला, पिढीजात काम आहे ना. तर मग बा असं करा तुम्ही, तुम्हाला राहू दे तुम्ही 15 नाही, महिनाभर राहू देतो, 2 महिने राहू देतो. जोपर्यंत तुमच्या घरच्या बाया येत नाही तोपर्यंत राहू देतो. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, उद्या नाही समजा परवा दिवशी बुधवारला आपल्याला एक कार्यक्रम घ्यायचा आहे गोंधळाचा. हो तिथं रामपूरले. तर मग करता का ते तुम्ही सांगा मग. बाबा नाही म्हणतो, बरं असलं का हुशार आहे नाही, वाटते तसं नाही पण बारीक गया असं हो का? बरं, पण आता ते काही ना काही तर समजा फुल नाही फुलाची पाकळी. नाही करायचं असेल तर निशुल्क, नाही तर मग काहीच नाही, रुपयाने फक्त जायचं समजा व्यवस्था करू आम्ही, बाकी याच्यापेक्षा काहीच नाही. मग पळा बाका गदे को बोलो काका नाही का? बरं जाऊ द्या, हो म्हणा लागन, तिथं जाऊन हातपाय पसरा लागन. बरं ठीक आहे वा, काही हरकत नाही. हो चालते. हो काही हरकत नाही, तू मन सांग तसं. कधी जायचं? तर ते कसं उद्या आहे आमची मीटिंग. हो आमच्या मेवणे भावाचं लग्न आहे, तर तिकडच्या पार्टीशी विचारपूस करून आम्ही गोंधळाच्या तिथंच शेला नारळ देणार आहोत. नवरदेवाले अंगठीचा कार्यक्रम आहे त्या गोंधळातच करणार आहोत. सगळे देवी देवतांना आवाहन करता येईल, त्याला आमंत्रण देता येईल गोंधळाच्या माध्यमातून. म्हणून म्हणलं त्याच दिवशी गोंधळ आणि त्याच दिवशी त्याचा ते कार्यक्रम असं नियोजन आहे. तर म्हणलं उद्या आम्ही ते म्हणजे मीटिंग घेतो आणि परवा दिवशी आपला कार्यक्रम ठेवू. म्हणजे त्याच्यात एक काटकसर नाही का बापा, म्हणजे एकात एक दोन, म्हणजे साक्षगंधी बी आणि गोंधळही बी. बापा हाय रे, कलाकार आहे नाही म्हणता. बरं ठीक आहे ना बा, आम्हाला काय करावं लागते. हो करू ना मस्त, बिलकुल काहीच वांधा नाही. परवाच्या दिवशी नाही का चालते. आम्हाला चिमण राहता काय? हो निशुल्कमध्ये तुम्हाला एवढा कार्यक्रम करायचा आहे, भला महिना नाही 2 महिने राहा मग. चला झालं मोकळं. हो ना, काही हरकत नाही. हा येते ना, ते जमते ना सगळं. हो मस्त कार्यक्रम घेऊन त्याचं काय ते शेला नारळाचं अटपून घेऊ. हो काही वांधा नाही.